आजचा व्हिडिओ आपला आहे तयार ड्रेसवरून आपण ड्रेस कसा कटिंग करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी डबल कापड घेतलेलं आहे हे. तर हा पूर्ण ड्रेस आपण असा मधून फोल्ड केलेला आहे. पूर्ण ड्रेस हा मधून फोल्ड केलेला आहे आणि हे जे कापड आहे ते जोडलेलं कापड आहे. हा फ्रंट आणि हा बॅक असे हे दोन आहेत. मधून जे आहे ते जोडलेलं कापड आहे. तर हा आपण ड्रेस अशा पद्धतीत व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आपल्या कापडावर. आणि आता याचं मार्किंग दाखवते मी तुम्हाला, जेणेकरून आपण कटिंग कसं करणार आहोत. आणि हा जो आहे 6-7 इंच आपल्याला हा ड्रेस मोठा शिवायचा आहे मापापेक्षा, कारण की जिचा ड्रेस आहे तिला हा छोटा होत आहे. बाकी फिटिंग सेम ठेवायचे, फक्त हाईटचा विषय आहे. तर आपण इथे मार्किंग करून घेतोय. आता आपल्याला मार्जिन वगैरे अजिबात जास्त पकडायचं नाही आहे, कारण की ह्या ड्रेसलाच ऑलरेडी मार्जिन इथं दिलेलं आहे 1-1 इंचाचं, म्हणजे 4-4 इंच मार्जिन ऑलरेडी त्याला आहे. इथे आपण गळ्याचं खूण करून घेतली आहे, इथे शोल्डरची खूण करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर इथे ह्या साईडला मोंढ्याची खूण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जस्ट हा चाकरा आपल्याला कव्हर करायचा आहे. अशा पद्धतीने इकडे हा घेत जाईल. त्याच्यानंतर इथे जस्ट आपल्याला बॅकच्या ह्याला पकडायचंय आणि इथे घडी अशी करून आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचं. ठीक आहे, हे झालं. हा बॅकचा गळा इथे झाला. इथे आपण बॅकचा गळा याचा काढून घेतला. इथे शोल्डरची खूण केलेली आहे गळ्याची, इथे शोल्डरची खूण केलेली आहे, इथे मोंढा संपतोय ती खूण आपण केलेली आहे. आणि जस्ट आपण हे जसं आहे तसंच मार्किंग केलेलं आहे. हा बॅकचा मोंढा आहे, त्याचा आकार कसा द्यायचा, तर इथे आपण याला एक टिक करून घेतलेली आहे. मग जस्ट हे असं गोल करायचं आहे. हे झालं बॅक साईडचं कटिंग आपलं. ठीक आहे. आता फ्रंटचा मोंढा आपला असणार आहे ना, तो वेगळा असतो आणि हा वेगळा असतो. तर त्याचं पण मी सांगतेच तुम्हाला थोड्याच वेळात. तर आता हा कट आधी आपण करून घेऊया, मग फ्रंटचं कटिंग सांगते मी तुम्हाला, डायरेक्ट कापडावर सांगते. हे आपलं मार्किंग असं दिसत आहे. वरचा ड्रेस मी काढून घेतलाय आणि हे खालच्या साईडचं कटिंग बघून इथे आपण 1 इंच आपण वरती घेतलंय हा कोपरा फक्त, बाकी सगळं मगाशी तुम्हाला दाखवलं तेच आहे. ठीक आहे. तर आपण हे कट करून घेऊया आता. तर आपलं हे कटिंग झालेलं आहे. तर आता आपला हा फ्रंटचा गळा आहे, हे आपलं कटिंग आहे. आणि हा जो तयार ड्रेस आहे त्याचं फ्रंटचं कटिंग घ्यायचं आहे. जिथं गळा आहे, हा गळा किती इंचावर येतो मोजूया आधी आपण. हा गळा आहे 4 इंचावर. ठीक आहे, 4 इंचावर गळा आहे. मग जिथं गळा संपतोय तिथंच आपण हे मार्जिन घेणार आहोत. तर हा आहे बघा 13.25 इंच, म्हणजे हा आपण 12.5 इंच पकडायचा आहे, कारण की हा धुतलेला ड्रेस आहे, थोडासा लांबलेला ड्रेस आहे. ठीक आहे. तर हा आहे 12.5 इंच, अर्धा इंच आपण कमी केलेला आहे. 12.5चे निम्मे किती होतात, 12, 6 6 6.25. तर मग आपण इथे खूण करून घेतोय बघा 6.25वर. हे पाहिजे 6.25. तुम्हाला उलटं दिसत असेल टेपमध्ये, सॉरी मीच असं पकडते. ठीक आहे, हे पहा इथे आपण 6.25ची खूण करून घेतलेली आहे.
म्हणजेच हा झाला फ्रंटचा मोंडा. ठीक आहे, हा आपण इथनं कट करणार आहोत, कारण की हा जो मोंडा आपण फ्रंट साईडचा आतून कापला नाही तर इथे काखेच्या इथे आपल्याला इथे बराच घोळ येतो बघा, घातल्यानंतर इथे सगळ्या चुन्या चुन्या येतात. त्यामुळं हा मोंडा बऱ्यापैकी आतून आपण घ्यायचा आहे. आता तुम्ही शिवताच त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच असतील बऱ्यापैकी. हा बॅकचा गळा आहे 3 इंचाचा आणि आपला फ्रंटचा आहे 4 इंचाचा. तर ठीक आहे, इथे पण ही खूण करून घ्यायची आपण आणि इथे आपल्याला अर्धा इंचाचं द्यायचं आहे, कारण की हा बंद गळा टाईप आहे, त्यामुळे इथे अर्धा इंच आपल्याला उतार द्यायचा आहे. ठीक आहे, तर हा आपली कटिंग झालेली आहे ड्रेसची पूर्णपणे. आधी मी हा फ्रंटचा गळा कापून घेते. आता हा 1 इंच वरती म्हणजे इथून झाला. इथे जस्ट मार्किंग करते मी थोडंसं. मी इथनं पण हा गळा शोल्डर आपण कटिंग केलं आहे, त्याच्यानंतर इथं हा क्रॉसमध्ये कट केलं आहे आणि आता हा फ्रंट आपल्याला कापायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा गळा आता कापून झाला आहे. हा झाला फ्रंट आणि हा झाला बॅक. तर तुम्ही बघू शकता. इथे पण 1 इंच गळा आणि इथे पण 1 इंचाच्या आसपास शोल्डर आपल्याला कमी दिसतंय. ठीक आहे, तर आता बाहीचं कटिंग बघूयात. तर आपल्या ड्रेसची बाही तयार आहे. 6 इंच, 6ला थोडीशी कमी आहे पण 6 धरू शकतो आपण. 6 इंचाची बाही आहे. तर आपण कापडाची घडी अशी मधनं फोल्ड करायची. हे जोडलेलं कापड आहे, मधलं कापड नेहमी जोडलेलं घ्यायचं आहे आपल्याला. तर 6 इंच म्हणजे 7 इंच आपण हा घेणार आहेत, कारण की अर्धा इंच फोल्डिंगला आणि अर्धा इंच आपल्याला वरती मार्जिन हवं आहे. इकडे 6 इंच आणि इकडे आपल्याला 3 इंच. शक्यतो मी उतार देताना नेहमी 3-3.5 इंचाचाच देते. अशा पद्धतीने यामध्ये आपण टाकून घेतो. तर अशा पद्धतीने आपलं आता ड्रेसचं कटिंग झालं आहे, जे की आपण तयार ड्रेसवरून घेतलेत मापं सगळी. ठीक आहे, चला हा आपला फ्रंट, बॅक, फ्रंट आणि ही स्लीव्ज. तर ह्याचं कटिंग पण मी करेल. कटिंग तर सॉरी केलेलंच आहे, पण स्टिचिंग करतानाचा पण व्हिडिओ जमलं तर नक्कीच करेल.